अंबानी आज रुपयाचं सिम कार्ड विकून कोटी रुपये कमवतो, त्याची बुक संपत नाही तर आपण कोण? 2026ला मी टार्गेट ठेवलं की 100 बिझनेस सेट करायचे. मी निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देत नाही, कारण माझे चाहते छोडे आहेत मॅडम, की त्यांच्याकडे बघायला मला टाइम नाही. निगेटिव्ह लोकांकडे कुठं बघणार? की 90% पीपल ट्रेडिंगमध्ये अयशस्वी का होतात किंवा त्यांना त्या गोष्टीत सफलता का मिळत नाही? तुम्ही 90% म्हणताय, पण मी म्हणतो 99% ट्रेडर लॉस होतो. क्लासेसवाले एक 90% असे ते स्वतःच लॉसमध्ये, आणि ती फीस म्हणजे ते लॉस रिकवर करण्यासाठी क्लासेस घेतात. इझी मनी ट्रेडिंगमध्ये पण लोकांना मिळू शकते का? तर 2030 हा फक्त ट्रेडरचा असणार. आज जर बघायला गेलं तर माझ्याकडचे जे 5वी-6वीचे मुलं आहेत ना मॅडम, ते दिवसाला 5-5, 10-10 रुपये कमवतात. ट्रेडिंग जर करायचं असेल तर त्यांच्यात कुठल्या क्वालिटीज असाव्या ज्यामुळे ते चांगला तुमच्यासारखा ट्रेडर बनू शकतील? मी म्हणतो जे सातत्याने त्यांना लॉसेस होते तरीही ते एक व्यसन म्हणून ट्रेडिंग करतात, हे मूर्ख माणसं. मार्केट म्हणजे 90% गेम हा माइंडसेटचा आहे. नॉलेज 1% घ्या तुम्ही, पण माइंड तुमचा 99% यूज करा. म्हणजे आपल्या लोकांना फक्त अभ्यास करून नोकरी करायची, ह्याच्या पुढे आपल्या लोकांचं आयुष्यच नाही. करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग केली पाहिजे की स्टॉक मार्केटमध्ये केली पाहिजे? करन्सी मार्केटमध्ये तुम्ही स्कॅल्पिंग करा, इंट्राडे ट्रेडिंग करा, पण तुम्हाला लॉंग टर्म जर ट्रेडिंग करायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही आपल्या स्टॉक मार्केटमध्ये करा. सर, आता ज्यांना पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे शेअर मार्केटमध्ये, पण त्यांना त्याचं नॉलेज नाही आहे, तर त्यांनी ते कसं गेन करावं किंवा त्यांनी पैसा लावण्याच्या आधी काय काय गोष्टी बघाव्या? नमस्कार मित्रांनो, मी लाईफ गुरु कविता जाधव तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या भन्नाट अशा शोमध्ये मल्टीमिलियनियर कविताज पॉडकास्ट सिरीज. शून्यातनं विश्व निर्माण करणारे बरेच उदाहरणं तुम्ही बघितलेले असतील, पण खरोखर असं उदाहरण जर आज मी तुमच्यापुढे मांडलं तर तुम्हाला कळणार आहे की खरोखर शून्यातनं शिखरापर्यंत कसं पोहोचता येतं. आज आपल्याकडे जे गेस्ट आपल्याला लाभलेले आहेत ते अशाच एका बॅकग्राऊंडला बिलॉंग करतात. अगदी छोट्याशा शेतकरी कुटुंबातून येऊन त्यांनी खूप मोठं विश्व आपलं पुण्यामध्ये निर्माण केलं आहे. ते कशामधून? तर VIP ट्रेडिंगचे सर्वेसर्वा मिस्टर निखिल घोडके सर, ज्यांनी 5,000पासून सुरुवात करून आज 7 वर्षात करोडची इस्टेट केलेली आहे आणि भरपूर ते ट्रेड्स घेतात आणि काय काय ते करतात आपण त्यांच्याच तोंडून ऐकूयात आणि त्यांचा संघर्ष आणि त्यातनं त्यांना मिळालेलं यश हे आपण नक्कीच बघूयात. आणि ज्यांना ट्रेडिंग शिकायचं आहे अशा लोकांसाठी ते खरोखर प्रेरणास्थान ठरतील असं मी आज तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. 100% तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या प्रश्नाचे उत्तरं मिळणार आहेत की ट्रेडिंग कशी करावी, का करावी, कुणी करावी आणि त्यामध्ये अजून काय काय फायदे तोटे आहेत. सो आपण वेलकम करूयात. नमस्कार निखिल सर, स्वागत आहे. नमस्कार. माझ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं खूप आवडेल सगळ्यांना ऐकायला, कारण सगळ्यांचा आवडीचा विषय आहे ट्रेडिंग म्हणजे. तर थोडक्यात तुम्ही तुमची माहिती द्या आणि तुम्ही नेमकं काय करतात ते सांगाल माझ्या प्रेक्षकांना. ओके. आता जर बघायला गेलं मॅडम तर मी एक छोट्याशा शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि लहानपणीपासून मला एक बिझनेस करायचा होता, पण बिझनेस असा करायचा होता जो की ज्या बिझनेसला जास्त कॉम्पिटिशन नसलं पाहिजे. आता जर ऑफलाईन पद्धतीने आपण एखादा बिझनेस टाकला तर नॉर्मली एखादं कपड्याचं दुकान टाकलं किंवा कोणताही टाकला की बघा, जेव्हा आपल्याकडे कस्टमर यायला लागतात तेव्हा आपल्या समोर कोणतरी येतं आणि त्याचा रेट तोडतं आणि तो कस्टमर सगळं वळवतो. म्हणजे कॉम्पिटिशन भरपूर झालेलं आहे. पण मला असा बिझनेस पाहिजे होता की जो की मी घरात बसून जास्तीत जास्त म्हणजे इन्कम कमवल. तर तशा स्वरूपात मला ट्रेडिंग हे आलं. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आपल्या पॉडकास्टला निगेटिव्ह बोलणारे भरपूर येतात, कारण घरी बसून कमेंट करणं हे लय सोपं आहे. पण जेव्हा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो किंवा एखाद्या क्षेत्रात जाऊन आपल्याला सक्सेस भेटतं, ते जो प्रवास असतो तो एवढा साधारण सोपा किंवा शब्दात बोलावा एवढा नसतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा काय क्लासेस वगैरे हे का हा बाप जन्मी खानदानी धंदा नाही. मी एक ट्रेडर आहे, मी ट्रेनर नाही. पण ज्या काही गोष्टी करतो त्या आपल्या मराठी बांधवांसाठी करतो. असं जर बघायला जर गेलं तर मी फ्रीमध्ये भरपूर लोकांना शिकवले आतापर्यंत. हा, आता काय होतं की भरपूर जणांना बघा फ्रीमध्ये दिलं त्या गोष्टीची व्हॅल्यू राहत नाही. जर आज मी XYZ माझी फीस आहे मॅडम, ती जर वाढवली ना तर माझ्याकडे बसायला पण जागा नाही राहणार. का? कारण आपल्या माणसाची एक माइंडसेट झाला की एखादा फ्री देत असेल तर तो म्हणणार नाही काहीतरी ह्याच्याकडे रॉंग आहे. पण हा 1-2 लाख 2 लाख 10 लाख घेतोय की लोक म्हणणार नाही त्याच्याकडे काहीतरी युनिक आहे म्हणून त्याच्याकडे जाणार. हा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मी निगेटिव्ह लोकांकडे लक्ष देत नाही, कारण माझे चाहते छोडे आहेत मॅडम, की त्यांच्याकडे बघायला मला टाइम नाही. निगेटिव्ह लोकांकडे कुठं बघणार? बरोबर आहे. आणि काय होतं सर, ज्या वेळेला आपण आपला प्रवास सुरू करतो तर आपल्या अवतीभोवती खूप अशा गोष्टी असतात
ज्या आपल्याला मागे खेचतात, हा स्वभाव झाला आहे लोकांचा. परंतु आपण त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर सुंदर असं कमळाचं फूल त्या चिखलातनं आपल्यासाठी नक्कीच उमलणार आहे आणि ते फूल तुम्ही उमलवत आहात. त्यामुळे लोक काय म्हणतात याच्याशी जे करू शकत नाही ते बोलतात. बरोबर बरोबर बरोबर. सो अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष करूयात आणि ज्यांना खरोखर तुम्ही आवडतात आणि ज्यांचे तुम्ही प्रेरणास्थान आहात किंवा ज्यांना खरोखर ट्रेडिंग शिकायचं आहे किंवा त्यांना समजून घ्यायचं आहे, अशा लोकांकडे आपण आज लक्ष देऊयात. नक्कीच त्यांना आवडेल सगळ्यांना तुम्हाला ऐकायला, कारण जो सुंदर प्रवास आहे हा बऱ्याच लोकांनी सुरू केलेला असतो, पण मध्ये अडथळे येतात, अडखळतात आणि कुठेतरी ते स्टॉप होतात. तर ते तसं स्टॉप न होता त्यांनी पुढे कसं जायचं, तर त्याच रिलेटेड आपला पहिला क्वेश्चन आहे की 90% पीपल हे ट्रेडिंगमध्ये अयशस्वी का होतात किंवा त्यांना त्या गोष्टीत सफलता का मिळत नाही? बघा मॅडम, तुम्ही 90% म्हणताय, पण मी म्हणतो 99% ट्रेडर लॉसमध्ये का? सिंपल साधी गोष्ट आहे. बघा, तुम्ही एखादा XYZ बिझनेस टाकताय, तर त्या बिझनेसचं तुम्ही आधी काय करताय की ॲनालिसिस करताय. ॲनालिसिस म्हणजे काय, खरंच तो बिझनेस आपल्याला प्रॉफिट देणार आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या बिझनेसचं आपल्याला प्रॉपर नॉलेज आहे का? पण ट्रेडिंगमध्ये, मार्केटमध्ये जर यायचं म्हणलं एखाद्याला तर तो नॉलेज घेत नाही. दुसरी गोष्ट, त्याला एका दिवसात करोडपती बनायचं आहे, तो लॉस ॲक्सेप्ट करत नाही, त्याला फक्त प्रॉफिटच हवा असतो. बघा, मला सांगा असा कोणता बिझनेस आहे की जो तुम्हाला फक्त प्रॉफिटच देणार आहे? बरोबर आहे. कोणताच असा बिझनेस तुम्हाला भेटू शकत नाही. बघा, बिझनेसमध्ये चढ असतो, उतार असतो, म्हणजे प्रॉफिट पण असतो, लॉस पण असतो. पण मार्केटमध्ये आपले मराठी बांधव म्हणजे त्याला बिझनेस म्हणून बघत नाही, त्याला एक सट्टा म्हणून बघताय किंवा एक लॉटरी म्हणून बघताय, आणि ह्याच्यामुळं 99% लोक लॉसमध्ये आहेत. ओके, मग आता जे लोक लॉसमध्ये आहे अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्या काय चुका होतात? समजा त्यांना ते सट्ट्यासारखं वाटतं आणि त्यांना एका दिवसात करोडपती व्हायचं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता मी लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे, मला माहिती आहे की लोकांना इन्स्टंट मनी हवा असतो, पण तो इन्स्टंट मनी मिळतो लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही, पण तो शॉर्टकटने नाही मिळत. पण लोकांना आता लॉंग कट नकोच आहे. जसं शॉर्ट्स बघतात ना, तेवढ्या शॉर्ट वेने पैसा मिळावा असा त्यांचा एक समज झालेला आहे, जो की कम्प्लिटली रॉंग आहे. परंतु ज्या लोकांना जेन्युअनली शिकायचं आहे आणि त्यांच्या चुका होत आहेत, अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगा? आता बघा मॅडम, आता जर आपल्या माणसाला एखाद्या क्षेत्रात म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये जर प्रॉफिटेबल बनायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गोष्टीचा, किंवा आपण म्हणून आपल्या ट्रेडिंगचाच सब्जेक्ट बोलू, ट्रेडिंगमध्ये जर प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला प्रॉपर रोड मॅप असणं गरजेचं आहे. बघा, आता सिंपल साधी गोष्ट, आपण पॉडकास्ट शूट करतो, तुमच्याकडे पण लोकेशन होतं, माझ्याकडे लोकेशन होतं, लोकेशनवर आपण प्रॉपर आलो, बट माझ्याकडे लोकेशन नसतं तर मी इथपर्यंत येऊ शकलो नसतो. म्हणजे माझे 1-2 दिवस गेले असते ही जागा शोधायला. मग आपल्या मार्केटमध्ये पण तसंच आहे. मग मार्केटमध्ये काय प्रॉपर रोड मॅप नसतो, फक्त आपल्या माणसाला माहिती एक बाय करायचं आणि एक सेल करायचं. आणि दुसरी गोष्ट काय करतात, क्लासेसवाले जर बघायला गेलं मॅडम, क्लासेसवाले एक 90% असे ते स्वतःच लॉसमध्ये, आणि ती फीस म्हणजे ते लॉस रिकवर करण्यासाठी क्लासेस घेत आहेत. आणि काय करणार, म्हणजे एखाद्या माणसाकडे जाणार जो की तो प्रॉपर गाईड करणार नाही, बरोबर, फक्त नुसतं फ्लेक्स करणार, अशा माणसाकडे जाणार आणि त्याचा ॲडव्हर्टाईज घेणार आणि स्वतः लॉस करणार. पण आपल्या माणसाला हे समजत नाही, एखादा माणूस जीव तोडून सांगतोय की तुम्ही हे करा. म्हणजे बघ, जर एक्झाम्पल जर गेलो तर बघा, दारू प्यायची, दारू पिणारे जे असतात ते काय जाणार, दारू आणायला जाणार, पण दूधवाला घरी येऊन दूध देतो, शरीरासाठी चांगले, पण त्याला यावं लागतं. तसंच आपल्या माणसांचं पण आहे. म्हणजे एखादा चांगला प्रॉपर नॉलेज देतोय त्याचं नाही करणार, पण एखादा फ्लेक्स दाखवतोय आणि तो आपल्याला कुठंतरी गुंतवणार आहे, त्याच्याकडे स्वतःहून आपली माणसं जातात 100%. म्हणजे एकंदरीत गोत्यात यायला लोकांना स्वतःहून आवडतं. हा, आवडतं. Yes, बरोबर आहे. परंतु ट्रेडिंग हा असा व्यवसाय आहे का की तो आत्ताची तरुण पिढी करू शकते, किंवा त्यांनी का करावं? ट्रेडिंग जर करायचं असेल तर त्यांच्यात कुठल्या क्वालिटीज असाव्या ज्यामुळे ते चांगला तुमच्यासारखा ट्रेडर बनू शकतील? बघा मॅडम, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर 2030 हा फक्त ट्रेडरचा असणार. कारण ट्रेडिंग करणं ही काळाची गरज आहे. ओके, पण आपले माणसं काय करतात की ट्रेडिंगमध्ये येत आहे, कॅपिटल येत आहे. सिंपल साधी गोष्ट, एखाद्या बिझनेसमध्ये चांगलं पैसा कमवत आहे, बट पैसा कमवल्याच्या नंतर तो काय करतो, मार्केटमध्ये येऊन घालतो. आता भरपूर सारे मी स्टुडंट जर शिकवले, ट्रेन केलेत, माझे बघायला गेले जवळपास भरपूर सारे स्टुडंट क्लासेस पण घेत आहे. चांगली गोष्ट आहे, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करताय, मला भारी वाटतं. बट आपल्या मराठी माणसाला मला एवढंच सांगायचं आहे की सिंपल साधी गोष्ट आहे, आता जर ट्रेडिंगला करिअर म्हणून बघायचं तर कोणताही बिझनेस जर बघायला गेला तर एका दिवसात करोडपती होऊ शकत नाही. स्टेप बाय स्टेप ग्रो होणं गरजेचं आहे. आज जर आपल्या देशाची अर्थव्यवस्था बघितली ह्या मार्केटमुळे, आज तुम्ही बघताय सिल्वर, गोल्ड ह्याची प्राईस काळाने काळ वाढत चालली. गोल्डची प्राईस किती होती, ह्या वर्षात किती झाली, हे कशामुळे? हे सगळ्या मार्केटमुळे. आज मार्केट हायर हाय आपलं गोल्ड क्रिएट करत चाललेलं आहे.
आज तुम्ही खरेदी करताय सोनं, पण हे जे प्राइस कुठं ठरते ही आपल्या मार्केटमुळे ठरते. पण आपले लोक मार्केटला आजही सट्टा बोलतात का? कारण त्यांनी प्रॉपर आणि त्या गोष्टीचं नॉलेज नाही. बरोबर आहे. मग प्रॉपर नॉलेज घेतलं तर मुलं प्रॉपर म्हणजे एक बघा, आपल्याकडे जर रोड मॅप असेल, प्रॉपर रोड मॅप असेल, तर आपण ट्रेडिंगला करिअर म्हणून चॉईस करू शकतो किंवा आपण तिथं एक सक्सेसफुल ट्रेडर होऊ शकतो. बरं, आपण आताच आपला विषय झाला की सोनं आणि चांदी खूप महाग होतं आहे. तर सर अजून सोनं वाढू शकतं का? किंवा सोनं एवढं महाग का होतं आहे? म्हणजे काय क्रायसिस झालेले आहेत, सोनं किंवा चांदी? जे इतकं हाईप, म्हणजे जे चांदी 6 महिन्यापूर्वी 50,000 रुपये किलो होतं, ते आज 3,24,000 आहे. सो इतकं जे चांदी वाढलं आहे किंवा सोनं 6 महिन्यापूर्वी 70,000 होतं, आज ते 1,60,000 आहे. मग हे एवढा जो गॅप आलेला आहे पैशांचा, का वाढलं आहे एवढं? आपलं आर्थिक व्यवस्था बळकट झाली आहे का, म्हणून वाढलं आहे का? लोकांच्या सॅलरी वाढल्या आहेत का सोन्याचा तुटवडा आहे? नेमकं काय आहे की एवढं सगळं वाढतंय? आता जर बघायला गेलं की आपण काय सायंटिस्ट नाहीत, बट एक आपण आपलं प्रिडिक्ट करतोय. जर नॉर्मली जर बघायला गेलं, कम्युनिटीजमध्ये भरपूर सारे ट्रेडर ट्रेडिंग करताय. ओके. आणि त्या काळानुसार काय झालं, ट्रेडिंग करण्याची म्हणजे जे की ट्रेडर्सची संख्या जास्त वाढायला लागली. आणि सगळे जवळपास जर बघायला गेलं तर करन्सी पेअर्सपेक्षा जास्त कम्युनिटीमध्ये म्हणजेच आपल्या गोल्ड आणि सिल्वरमध्ये जास्त ट्रेडिंग करतात. ओके. आणि आणि ह्याच्यामुळं मला वाटतं का की आपल्या ऑफलाईन सोन्याचे ह्याची पण प्राईस वाढते, कारण मार्केट हाय क्रिएट करत चाललंय. आणि त्या काही काळात मार्केट म्हणण्यापेक्षा आपल्या गोल्ड किंवा सिल्वरची प्राईस आहे ही ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. तरी कितीपर्यंत जाऊ शकतं सोनं? आता जर जवळपास आता जर बघायला गेलं, सोन्याने 5,000चं म्हणजे आपल्या 5,000चा हाय मारलेला आहे. इन त्या काही वर्षात किंवा ह्याच वर्षात 6,500 किंवा 7,000पर्यंत आपलं गोल्ड जाऊ शकतं. ओके. म्हणजे आमच्या चार्टनुसार. आता इकडे त्याची प्राईस वेगळी. येस. म्हणजे समजा आता ते 1,60 आहे तर ते 2 लाख 2.5 लाखावर हो, जाऊ 100%. आणि चांदीचं पण तसंच. चांदीचं आता जसं सोनं वाढलं म्हणजे ऑटोमॅटिकली चांदी तर वाढणारच. ओके. काही विषय नाही. सर, सो आता इझी मनी ही तर संकल्पना आहे, तर इझी मनी ट्रेडिंगमध्ये पण लोकांना मिळू शकते का? किंवा जे ट्रेडर्स म्हणतात की आम्हाला अभी के अभी पैसा चाहिए, तर असं होतं का? नाही. आता मॅडम बघा, सिम्पल साधी गोष्ट आहे. क्वेश्चन खूप छान आहे. कारण ही जो माइंडसेट आहे ना, हा आपल्या प्रत्येक मराठी माणसाचा आहे. ओके. काय होतं की त्याला काय वाटतं की नाही, ट्रेडिंग म्हणजे काय, फक्त नुसता पैसाच येतो. कारण प्रत्येक जण दाखवतो तो फक्त प्रॉफिट दाखवतो, येस. हां. लॉस कोण दाखवत नाही. दाखवत नाही. मग आपल्या सर्वसामान्य माणसाला वाटतं नाही, नुसता इथं पैसाच आहे. आणि जर सध्याचा जर मार्केटचा ट्रेंड जर चालू झाला ना, भरपूर जण फक्त ट्रेडिंगच करायला लागलात. का? कारण मार्केटमध्ये किंवा सोशल मीडियावर सगळेजण नुसतं प्रॉफिट दाखवायला लागलेत आणि या प्रॉफिटला बळी पडतात. कारण लॉस कोण दाखवायला तयारच नाही ना. बरोबर. मग आपल्या माणसाला काय वाटतं, इझिली पैसा बनतो. पण एका ट्रेडरला माहीत असतो तो प्रॉफिट काढण्यामागं मेहनत किती वेटिंग करावं लागते आणि त्यानंतर हा प्रॉफिट होतो. किंवा किती आपल्याला अभ्यास करावा लागतो त्या गोष्टीचा, किती ॲनालिसिस करावं लागते, त्यानंतर हा प्रॉफिट भेटणार आहे. ओके. म्हणजे सहजासहजी भेटत नाही. हा, तुम्ही गॅमलिंग केल्याच्या नंतर एका दिवसात तुम्ही अकाउंट डबल टिबल करता, पण दुसऱ्या दिवशी 0 पण करणार. ओके. सर्वसामान्य माणसांनी ट्रेडिंग शिकावं का आणि का शिकावं? त्यांना प्रॉफिट मिळू शकतो का? आता बघा, सिंपल साधी गोष्ट आहे. सर्वसामान्य माणसाला पण अधिकार आहेत. ट्रेडिंग फक्त मोठ्या लोकांनीच करायची का, आपल्यासारख्यांनी नाही करायची असं थोडंच आहे. बरोबर. हा, ठीक आहे. मोठा माणूस हा लवकर मोठा होऊ शकतो, कारण तो कॅपिटल पण त्या स्पीड लावणार आहे. ओके. पण आज सर्वसामान्य माणसाकडे कॅपिटल नसते. सिंपल साधी गोष्ट आहे. मग आता एक कॅपिटल नसते, पण आपल्याला मार्केटमध्ये येऊन कॅपिटल क्रिएट करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला मार्केटमध्ये टाईम द्यावा लागणार आहे. आणि जेव्हा टाईम देतात तेव्हा तुमचा ऑटोमॅटिकली म्हणजे जो की प्रॉफिटेबल बनण्याचा रेशो वाढणार आहे. खूप छान आन्सर दिलं. थँक्यू सो मच सर. सो आता लॉस स्वीकारणं हे ट्रेडिंगमधील सगळ्यात मोठं आव्हान का आहे किंवा लोकांना ते पचत का नाही? बघा मॅडम, आता सिंपल साधी गोष्ट आहे. मी म्हणतो जे सातत्याने त्यांना लॉसेस होते तरीही ते एक व्यसन म्हणून ट्रेडिंग करतात, हे मूर्ख माणसं म्हणतात मला. म्हणजे खरंच त्यांना नॉलेज नाही किंवा हे फक्त व्यसनापायी म्हणजे व्यसन म्हणून मागतायत. काही मॅडम असे आपले मराठी बांधव माझ्याकडे येतात की सर मला ट्रेड केल्याशिवाय करमतच नाही म्हणताय. म्हणजे एवढं व्यसन लागलं आहे त्यांना. आता आपण मार्केटला एक व्यसन म्हणून बघायचं नाही, आपण मार्केटला काय बघायचं आहे, एक बिझनेस म्हणून बघायचं आहे. बिझनेस आला की प्रॉफिट पण आला, लॉस पण आला. आता एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला सातत्याने लॉस होतोय तर तुम्ही त्या बिझनेसचं प्रॉपर ॲनालिसिस बघायला पाहिजे. किंवा मी म्हणतो एखादं तुम्ही कपड्याचं दुकान टाकलं नॉर्मली, त्याचं लोकेशन चुकलं तुमचं. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे तुम्ही आपले कपडे ठेवणार आहेत त्याची जी प्राईस आहे ती हाय लागली आणि कस्टमर त्यापेक्षा कमी प्राईजने तुम्ही विकायला लागलात, ह्याचा अर्थ तुमचा तिथं लॉसच होणार आहे. बरोबर. मग मार्केटमध्ये तुमच्याकडून काहीतरी चुकतंय म्हणून तुमचा लॉस होतोय. मग तुम्ही लॉस ॲक्सेप्ट का करत नाही?
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मराठी माणसाला कळत नाही की लॉस झाला की आपले लोक रिव्हेंज घेतात. मार्केट पुढे आपण लई छोटे आहेत. आपण लॉस ॲक्सेप्ट केला तर आपण मार्केटमध्ये टिकणार आहेत. पण आपण मार्केटमध्ये लॉस ॲक्सेप्ट करायला तयारच नाहीत. आणि अशाने आपण कधीही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाहीत. ज्यांना प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं आहे मग अशांसाठी कुठल्या अशा जीवनशैली आहेत का, म्हणजे विचारसरणी ज्यांची, किंवा काय गोष्टी अशा त्यांनी स्ट्रॅटेजी शिकून घ्याव्यात किंवा त्या शिकता येतात का, ट्रेडिंग शिकता येते का, आणि जर शिकता येत असेल तर मग एवढा लॉस लोकांना जो होतोय हा कवर त्यामधून होईल का जर ते शिकलेत? बघा मॅडम, आता लॉस रिकवर करायचा म्हणून माझ्याकडे भरपूर लोक येतात. म्हणजे लॉस रिकवर करणं म्हणजे ह्याचा अर्थ आणि आपण धोक्यात जाणं. सिंपल साधी गोष्ट आहे. आता बघा, मार्केटमध्ये जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला टिकायचं असेल तर काही बेसिक गोष्टी म्हणजे काय, सगळ्यात पहिले तुम्हाला रोड मॅप असणं गरजेचं आहे तुमच्याकडे. म्हणजे प्रॉपर वे असणं गरजेचं आहे, प्रॉपर स्ट्रॅटर्जी असणं गरजेचं आहे. तुमची जी लॉट साईज आहे ती प्रॉपर असली पाहिजे, प्रॉपर तुमचं सेटअप असलं पाहिजे. तुमचं सेटअप बनत असेल तरच तुम्ही एंट्री घ्यायला पाहिजे. बट आपल्या माणसाकडे असं काही नसतं. त्यांच्याकडे एकच ऑप्शन असतं, एक बाय करायचं, एक सेल करायचं. स्टॉप लॉस नसतो, टार्गेट नसतो. मग अशाने आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाही. खूप छान आत्तापर्यंतची जर्नी झाली आहे. आपण आता याचा व्यवसाय करता येतो का याकडे वळूयात. तर ट्रेडिंग हा व्यवसाय म्हणून लोक येऊ शकतात किंवा हा व्यवसाय आहे की जुगार आहे? जर मॅडम बघायला गेलं ना 100% हा व्यवसाय. जुगार कसा म्हणू शकतो आपण, जर एखादा ट्रेड जर घ्यायचा आहे ना तर बघा, घ्यायच्या आधी तुम्हाला तिथं स्टॉप लॉस म्हणजे तुमचा लॉस किती होणार आहे हेही तुम्हाला माहिती असते. दुसरी गोष्ट, जेवढा लॉस होणार आहे त्याचं 1:2 टार्गेट पण घ्यायचं असते. मग ह्याला तुम्ही जुगार कसा म्हणू शकताय? आणि जर जे जुगार म्हणतात ना त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की तुम्ही जुगार का म्हणताय, कारण तुम्हाला ही गोष्ट जमली नाही. बघा, तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला सक्सेस भेटलं नाही, तुम्ही त्या बिझनेसला चांगला म्हणणार आहे का? नाही. आणि आपले लोक अफवाला जास्त बळी पडतात. अफवाला म्हणजे काय की भरपूर लोक म्हणतात ही सट्टा आहे, हा बरबाद झाला, तो बरबाद झाला. अरे पण हा बरबाद का झाला किंवा हा बुडाला का? कारण तो प्रॉपर स्ट्रॅटेजी त्यांनी काम केलं नाही, प्रॉपर माइंडसेटवर काम नाही केलं, त्यांनी सातत्य ठेवलं नाही. आता माझ्याकडे बघा, माझ्या वयापेक्षा जास्त मोठे लोक येतात आणि आल्याच्या नंतर म्हणतात की आम्ही 10 वर्ष झालं मार्केट बघतोय, 20 वर्ष झालं मार्केट बघतोय. मी म्हणतो ठीक आहे, तुम्ही बघताय, मग तुम्ही ट्रेडिंग करताय का? हां, करत होतो आम्ही एक काय ट्रेडिंग, पण लॉस झाला. बरं ठीक आहे. हां, मग आता तुम्हाला काय करायचं म्हणतो, परत आम्हाला स्टार्ट करायचं आहे. बरं ठीक आहे. मग तुम्हाला स्टार्ट करायचं आहे ना तर तुमच्यात सातत्य असणं गरजेचं आहे. तर तुम्ही जर सातत्य ठेवलं तरच मार्केटमध्ये टिकणार आहे. नाही तर तुम्ही 10 वर्ष झालं, 20 वर्ष झालं फक्त मार्केटला पाहताय, ओळखताय, असं चालणार नाही. म्हणजे संयम खूप महत्वाचा आहे मार्केटमध्ये. 100%. ज्यांना मार्केटमध्ये यायचं आहे त्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि त्यांचा लॉस किती होऊ शकतो आणि ते ऍक्सेप्ट करू शकतात, हे 2 रेशो बघूनच आलं बघा. पाहिजे. आता भरपूर ट्रेडर असतात की त्यांचं टार्गेट फिक्स असतं, पण माझं उलट आहे, माझा लॉस फिक्स असतो. का? कारण मला ह्याच्यावर लॉस झेपतच नाही. मला जेवढा झेपतो तेवढा मी सहकुशीने मार्केटला देतो. पण आपल्या माणसांचं कसं आहे माहिती आहे का, की आपली माणसं एवढे मोकळेपणाने आहेत ना, व्याजाने ह्याच्याकडून त्याच्याकडून पैसे काढणार आणि ते मार्केटला देणार आहे. मार्केटला तुम्ही जेवढा पैसा देता तेवढं मार्केट घेणार आहे. मार्केटची बुक संपणार नाही. तुमची माझी बुक तरी एक वेळेस हे होणार आहे, म्हणजे प्रॉफिट आपण ठीक आहे ठराविक घेणार आहेत, पण मार्केट घेताना लॉस एवढं घेणार, तुम्ही जेवढा देता तेवढा देणार आहे. म्हणजे कुठेतरी थांबणंही गरजेचं आहे. ओके, म्हणजे व्यवस्थित स्ट्रॅटेजी प्लॅन करून, रीतसर त्याचा अभ्यास करून, आणि मग तुमचा लॉस तुम्ही ॲक्सेप्ट करू शकतात का, तो लॉस बघूनच लोकांनी पैसा लावला पाहिजे, तर ते या व्यवसायात येऊ शकतात आणि टिकू शकतात. सिंपल साधी गोष्ट, ट्रेड घ्यायच्या आधीच तुम्हाला माहिती आहे माझा हा स्टॉप लॉस आहे, एवढा मी लॉस ऍक्सेप्ट करू शकतोय का, तरच तुम्ही ट्रेड घ्या, ना तर घेऊ नका. आणि व्याजाने पैसे काढून जे लोक आता जर बघायला गेलं ना, बेसिकली व्याजाने किंवा क्रेडिट कार्ड लोन, ह्या भरपूर गोष्टी आपल्या मराठी माणसाला बळी पडतात. बघा, परत काही आपले मराठी माणसं शॉर्टकटने पैसा कमवायचा म्हणून काय करतात, एखादा ट्रेडर बघतात. ट्रेडर फक्त तो नावाला असतो, तो ओरिजिनल ट्रेडर नसतो, तो इन्व्हेस्टमेंट घेतो. तो काय म्हणतो की तुमचे XYZ पैसे द्या आणि मी त्याच्यावर रिटर्न देईल. पण जो इन्व्हेस्टमेंट घेतो ना, मी म्हणतो तो ट्रेडर नसतो, कारण ट्रेडरला माहिती असतं की 10 रुपयाचे 20 रुपये कसे करायचे. बरोबर. आता जर बघायला गेलं तर मला भरपूर कॉल येतात, तुम्ही दादा अकाउंट हँडलला घेताय का, कॉपी ट्रेडिंगला लावताय का, किंवा तुम्ही आमचे जे कॅपिटल आहे किंवा इन्व्हेस्टमेंट घेताय का. मी कुणाचाही मॅडम आजपर्यंत रुपये घेतला नाही, आजपर्यंत कुणाचा अकाउंट हँडलला घेतला नाही, कुणाची इन्व्हेस्टमेंट घेतली नाही. मी फक्त एज्युकेशन देतो आणि माझी सेल्फ ट्रेडिंग करतो. वाव, खूप छान, मस्त. म्हणजे तुम्ही तुमच्यासारख्याच तरुण मुलांना शिकवता पण आहेत की त्यांनी कसं ट्रेडर बनावं. ते बघा, जे नॉलेज आहे, नॉलेज हे दिल्याने वाढतं, कमी होत नाही. आता जर एखादं लोखंड आहे, ते एका जागेवर असलं तरी गंजतं, पण ते दैनंदिन युजत असतं ते लोखंड पण चमकतं. तसंच नॉलेजचं पण आहे, तुम्ही जेवढं जास्त देता समोर चालतं तेवढं तुमचं वाढणार. येस, खूप छान, मस्त वाटलं बाळा. म्हणजे एवढ्या तरुणपणी एवढ्या सगळ्या गोष्टींची समज असणं
हे खूप दुर्मिळ झालेलं आहे, ते तुमच्याकडे आहे. खरंच छान वाटलं बघून. आपण आता असं म्हणूयात की ट्रेडिंग तर सगळेच करतात, बरोबर आहे की नाही, लॉसमध्ये पण जातात. पण जे तरुण ट्रेडिंगमध्ये लॉस झाल्यामुळे आत्महत्या करतात किंवा घरच्यांना ते काही गोष्टी सांगू शकत नाही किंवा त्यांच्या नकळत पैसा लावलेला असतो, अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? आता जर मॅडम तशा लोकांसाठी सांगायचं जर मला गेलं तर ते महामूर्ख माणसं असतात. कारण काय, ते एक व्यसनाला बळी पडलेले असतात. त्यांना आपण समजण्याचा भरपूर प्रयत्न करतो, पण ते समजण्याच्या मानसिकता नसतात. का? कारण त्यांना फक्त मार्केटची रिव्हेंज घ्यायचं आहे. आणि त्यामुळे व्याजाने पैसे काढणं किंवा ह्याच्याकडून त्याच्याकडून उसने पैसे घेणं किंवा क्रेडिट कार्डवर लोन काढणं किंवा ह्या बँकेवर त्याच्या बँकेवर लोन काढणं ही ती प्रोसेस करतात. का? कारण फक्त मार्केटची रिव्हेंज घ्यायचं म्हणून. का? माझा हा पैसा का घेतला आणि मला ह्याच्याकडून मार्केटमधून घ्यायचा आहे म्हणूनच हे लॉस करतात. आणि ह्याचं प्रमाण जास्त वाढत चाललंय. ओके, म्हणजे लोक विचार न करता भावनेच्या आहारी जाऊन मार्केटमध्ये पैसे लावत आहेत, जो तसं योग्य नाही आहे. म्हणजे मार्केटमध्ये जर टिकायचं आहे ना, तुमचे जे इमोशन आहेत ना ते कंट्रोल असले पाहिजे. म्हणजे इमोशनवरच गोष्टी करायच्याच नाहीत. आज लय खुश आहे मग बसला आणि ट्रेड घेतला आणि मग तो लॉसमध्ये गेला, परत दुःखी झाला. पण मी काय म्हणतोय, इमोशन एका साईडला ठेवायचे, बिझनेस एका साईडला असतो. बिझनेसमध्ये कधी इमोशन आले नाही पाहिजे आणि जेव्हा येतील तेव्हा आपण तिथे लॉसच करणार. सिंपल साधी गोष्ट आहे. मग एका ट्रेडरला चांगल्या पद्धतीने प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर त्यांनी इमोशन हे साईडला ठेवायला पाहिजे, तेव्हा तो प्रॉफिटेबल होऊ शकतो. लॉजिकल विचार करणं गरजेचं आहे. खूप छान. सो आता मार्केटमध्ये आपण बघतो की वेगवेगळे प्लॅन्स असतात. आता आपले जे सर्वसामान्य जनता आहे, आता माझ्यासारखं, मला तर मार्केट माहिती नाही आहे, पण मला सेफ इन्व्हेस्टमेंट करायची, तर मग मी SIPमध्ये करावं, म्हणजे म्युच्युअल फंड्समध्ये, की मी मार्केटमध्ये कोणाला तरी हायर करून पैसे लावावे? कारण मला तर त्यातलं नॉलेज नाही. तर तुम्ही काय सजेस्ट कराल की काय करावं? बघा मॅडम, तुम्ही SIP म्युच्युअल फंड हे बेस्ट ऑप्शन आहे. आता जर बघायला गेलं तर तुम्ही हाताला इन्व्हेस्टमेंट देणार, पण तो पैसा कुठे लावणार? किंवा तुम्ही बँकमध्ये FD करणार, तर तो पैसा जातो कुठं? तो पण मार्केटमध्येच येतो. सिंपल साधी गोष्ट आहे. पण ते जर लॉसमध्ये गेलात तर बँक पळून जाते किंवा एखादा इन्व्हेस्टर आहे तो पण पळून जातो. पण तुम्ही जेव्हा SIP करताल आणि एक प्रॉपर वेने जर चांगल्या म्हणजे पद्धतीने त्याचा अभ्यास करून जर तुम्ही SIPमध्ये इन्व्हेस्टमेंट करताल किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताल किंवा लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करताल तर ते 100% ग्रो होताल आणि तुमचे जी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा XYZ तुम्ही पैसे टाकले त्याचे डबल पण होतात काही दिवसानंतर. फक्त सर्वसामान्यांसाठी SIP 100% सेफ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त ह्याला एक म्हणजे जर बघायला गेलं त्याला एक ड्युरेशन लागणार आहे, टाइम लागणार आहे. एका दिवसात तुम्ही इथं डबल पैसे बनवू शकत नाही. पैसे टाकल्यानंतर ते आपण 5 ते 7 वर्षासाठी विसरून जायचे आणि फक्त तिथे भरत राहायचे, म्हणजे ते कंपाऊंड. म्हणजे कॉमन सेन्स आहे. बघा, आता एखादी कंपनी ती काळा ना काळा ग्रो करायला लागली, आज सगळी महागाई वाढत चाललेली, म्हणजे याचा अर्थ आपण एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या आपण सेक्टर म्हणतो त्यात इन्व्हेस्टमेंट करतो, ते सेक्टर काळा ना काळा वाढणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपला जो पैसा आहे तोही काय होणार आहे, वाढत जाणार आहे. ओके, खूप छान. थँक्यू. एवढी छान व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली, त्याचा आम्हाला खरंच खूप फायदा होणार आहे. सो इंडिकेटर हा शब्द मी ऐकलेला आहे ट्रेडिंगच्या बाबतीत, नेमकं काय आहे? बघा मॅडम, आता जर मार्केटमध्ये इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग भरपूर आलेली, म्हणजे इंडिकेटर काय इंडिकेट करता, इथं बाय करा, इथं सेल करा. इंडिकेटर कोणी बनवलेलं आहे? माणसानेच बनवलेलं आहे. मग माणसापेक्षा जास्त आहे का ते? नाही. जर इंडिकेटरवर जर ट्रेडिंग जर झाली असती, ज्यांनी इंडिकेटर बनवलं आहे त्यांनी आपल्याला रेफरन्स नसताना केलं, सिंपल साधी गोष्ट आहे, कारण स्वतःच पैसा कमवला असता. मग इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग अवॉइड करायला पाहिजे आणि सेल्फ ट्रेडिंग किंवा मॅन्युअल ट्रेडिंग केली पाहिजे, तरच आपण टिकणार आहे मार्केटमध्ये टिकण्यासाठी. मॅन्युअल ट्रेडिंग केली पाहिजे, सेल्फ ट्रेडिंग केली पाहिजे, प्रॉपर वेने ट्रेडिंग केली पाहिजे. खूप छान सर, इतकं मस्त नॉलेज दिलेलं आहे, सगळ्यांना ते कळणार आहे आणि सर्वसामान्यांच्या भाषेत सांगण्याचा सरांनी खरोखर प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला कळेल, तुम्हाला रुचेल, पटेल अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे. नक्कीच तुम्हाला ते आवडणार आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतंय की त्यांच्याकडून नॉलेज अजून घ्यावं, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमचे जे प्रश्न असतील सरांची टीम नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. सो सर, अजून एक क्वेश्चन होता खूप इंटरेस्टिंग, जो सगळ्यांनाच पडतो आम्हाला, की करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग केली पाहिजे की स्टॉक मार्केटमध्ये केली पाहिजे? आता बघा मॅडम, बेसिकली दोन्ही मार्केट सेमच आहेत. आता दोन्ही मार्केटमध्ये प्रॉफिट आहे, दोन्ही मार्केटमध्ये लॉस आहे. आता जर बघायला जर गेलो तर आपण, तर करन्सी मार्केट सध्या ट्रेंडला आहे. म्हणजे त्याला करन्सी मार्केटलाच फॉरेक्स मार्केट म्हणतो. प्रत्येक जण येतो करन्सी मार्केटमध्ये यायला लागला, म्हणजे जो स्टॉक मार्केट त्याला आपले लोक निग्लेक्ट करायला लागले, म्हणजे बाजूला सारखं. पण मला काय वाटतं, हां ठीक आहे, तुम्ही जे करन्सी मार्केटमध्ये तुम्ही स्कॅल्पिंग करा, इंट्राडे ट्रेडिंग करा, पण तुम्हाला लॉंग टर्म जर ट्रेडिंग करायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही आपल्या स्टॉक मार्केटमध्ये करा. कारण जे स्टॉक आहेत काळा ना काळा वाढत जाणार आहेत, हे 100%. ओके. आणि ते IPO जे रेज होतात
ते कसं कळतं आम्हाला, किंवा सर्वसामान्यांना जर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते स्वतः लावू शकतात, किंवा ट्रेडिंग कंपनीज जशा असतात, आता तुमचं आहे ट्रेडर्सचं, तसं कुणाला हायर करू शकतात का? त्यात लॉस आहे की प्रॉफिट आहे? IPO बघा, सिम्पल सांगते. IPO म्हणजे काय? IPO म्हणजे जी कंपनी मार्केटमध्ये येते ती IPOद्वारे येते. XYZ कंपनी कोणती असू द्या. आज तुम्ही एखादं दुकान टाकलं, सपोज नॉर्मल म्हणून एखादा बिझनेस टाकलं, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करणार? त्या बिझनेसची ओपनिंग करणार, ग्रँड ओपनिंग करणार. Yes. कारण त्या दिवशी तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असते मार्केटमध्ये. Right. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ओपनिंग चांगल्या पद्धतीने करणार. आजकाल जर बघायला गेलो तर रील स्टारला बोलवतात ओपनिंगला, का? कारण आकर्षण वाढावं म्हणून. मग तसंच आपल्या मार्केटमध्ये जेव्हा कंपनी येते ना, तेव्हा ती तिचा बेस्ट देण्याचा ट्राय करते. मग काय करतो, आपल्यासारखे जे माणसं आहेत ते इन्व्हेस्टमेंट करताय. इन्व्हेस्टमेंट XYZ जी प्राईस ठरलेली असते आणि त्याच्यापेक्षा जास्त प्राईजने तो IPO ओपन होतो आणि त्यांना तिथं प्रॉफिट येतो. जर जवळपास बघायला गेलं 99% IPO हे चांगल्या पद्धतीनेच ओपन होतात. बघा, एखादी ओपनिंग बिघडू शकते, तसंच एखादा IPO ठीक आहे लॉसमध्ये ओपन होऊ शकतो, ते बी नॉर्मल. ओके. सो जर IPO घ्यायचा असेल तर अशा कुठल्या कंपनीज आहेत का की सेफली लोक त्यावर विश्वास ठेवून ते घेऊ शकतात, असं तुम्ही सांगू शकतात का? आता बघा, हां. आता IPO प्रत्येक कंपनी येणार आहे, तिची ती मार्केटिंग करत असते. डिमेट अकाउंट असतील तर सगळ्याला समजतच आहे. बट IPO घेतल्याच्या नंतर भरपूर आपल्या मराठी माणसाला IPO लागत नाही. मॅडम, जर बघायला गेलं ना तर बघा, मॅच्युअर माणसं IPOवर लय अभ्यास करतात. खरंच ही कंपनी बेस्ट देऊ शकते का? पण त्यांचं ते काय म्हणतात की आमचं नशीब फुटकं आहे सर, आम्हाला IPO कधी लागतच नाही. का लागत नाही? त्याचं रिझन असं आहे बघा, एक बॉक्स आहे आणि ह्या बॉक्समध्ये तुमच्या नावाची एकच चिठ्ठी. सपोज आपण ती चिठ्ठी उचलायला लागलो तर तुमच्या एक नावाची सपोज जी चिठ्ठी, मल्टिपल चिठ्ठी आल्याच्या नंतर एक चिठ्ठी हाताला लागणार नाही. पण तुमच्या जर मल्टिपल चिठ्ठ्या असतील तर 100% लागणार आहे. मग तसंच ह्या बॉक्समध्ये तुमच्या नावाचे भरपूर चिठ्ठ्या असतील तर लागणार आहेत. तसेच मला म्हणायचं, तुम्ही जेव्हा IPOला अप्लाय करताय तेव्हा मल्टिपल डिमेट अकाउंटवर अप्लाय करा. ओके. म्हणजे वेगवेगळे ह्याच्यावरून आपले माणसं काय करतात, एकाच डिमेट अकाउंट अप्लाय करता, एकच चिठ्ठी असते, मग ती लागणं शक्य नाही. पण तुमच्याच नावाच्या 4-5 असल्याच्या नंतर एक तरी लागतो. म्हणजे असं मी सांगितलं की ट्रिक. आणि ह्या ट्रिकचा फायदा आपल्या मराठी बांधवांना एवढा झाला की भरपूर जणांना IPO एवढे लावतात, खतरनाक म्हणजे खतरनाक लागतात. खूप छान. सर, आता ज्यांना पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे शेअर मार्केटमध्ये पण त्यांना त्याचं नॉलेज नाही आहे, तर त्यांनी ते कसं गेन करावं, किंवा त्यांनी पैसा लावण्याच्या आधी काय काय गोष्टी बघाव्या? किंवा आता समजा तुम्ही पण ट्रेन करतात लोकांना, तर जर अशा लोकांना ज्यांना थोडं बेसिक नॉलेज हवं आहे की हां एवढं मी शिकून आणि माझा मी मॅनेज करू शकतो, तर असा काही कोर्स आहे का, किंवा काही करू शकतात का लोक? बघा मॅडम, प्रत्येकजण कोर्स शिकतो, सिंपल साधी गोष्ट आहे. पण मला काय म्हणायचं आहे, ज्याला ट्रेडिंग करायची त्यांनी प्रॉपर रोडमॅप बघितला पाहिजे, प्रॉपर नॉलेज घेतलं पाहिजे आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे. हो ना, मग नॉलेज घेण्यासाठीच तर ट्रेडर्सकडे जाणं गरजेचं आहे. कारण यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून काय होतं, बऱ्याचदा काही फसवे असतात, काही खूप चांगले रिझल्ट देऊन जाणारे असतात. पण एखाद्या व्यक्तीकडे जाऊन जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला ते एक असतं ना आपल्याला की फिजिकल आपल्याला गोष्टी खूप आवडतात, फिजिकल ट्रेनिंग आवडतात. का आवडतात? कारण त्यामध्ये ट्रस्ट एक फॅक्टर असतो आणि समोरच्याला, आता जसे तुम्हाला अनुभव आहेत 7 वर्षाचे, तर तुम्ही खूप लोकांना आतापर्यंत ट्रेन करून किंवा त्यांना प्रॉफिट करून दिलेलं असेल. बरोबर. सो मग असे जे नवीन लोक आहेत ज्यांना प्रॉफिट मिळवायचं आहे, तर मग त्यांनी शिकावं काही आणि कुठे शिकावं? आता जर बघायला गेलं मॅडम, आपल्या आसपास भरपूर सारे क्लासेस असतात. पण मी म्हणतो तुम्हाला क्लासेस लावायचं आहे ना, तुम्ही ह्याचा त्याचा फ्लेक्स बघून जाऊ नका. तो समोरचा माणूस आहे, तो तुम्हाला त्याचं नॉलेज कशा पद्धतीने देणार आहे हे बघा. कारण उद्या त्याला प्रॉफिट होणार आहे किंवा लॉस होणार आहे, तो त्याला राहणार आहे. प्रॉफिट झाला तर तो तुम्हाला देणार आहे का नाही, तो फक्त देणार आहे त्याचं नॉलेज, आणि तो कशा पद्धतीने देतो हे बघून तुम्ही हे करा. आणि दुसरी गोष्ट, त्याचा P&L पण बघितला पाहिजे आपण, म्हणजे तो ॲक्च्युली खरंच प्रॉफिटमध्ये आहे का, आणि तोच लॉसमध्ये असल्याच्या नंतर आपल्याला शिकवणार तरी काय. बरोबर. खूप छान. सर, ट्रेडिंगसाठी वयाची काही मर्यादा आहे का, किंवा कुठल्या वयात ट्रेडिंग शिकावं लोकांनी? बघा मॅडम, जर नॉर्मली जर बघायला गेलं तर 18+ असणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की ट्रेडिंगला वयाची मर्यादा नसावा. कारण आपल्या मुलांना लहानपणी सांगितलं जायला पाहिजे की नाही बाळा, तुला पैसे कमवायचे, आज तू शिक्षण घेतोस आणि त्यानंतर एक जॉब करतोस, तुला एक ठराविक पेमेंट देतं. पण तू जर लहान वयापासूनच जर बिझनेसच्या आयडिया तुला येत असतील तर चांगली गोष्ट आहे. आज जर मॅडम बघायला गेलं ना, माझ्याकडे भरपूर मोठमोठे बिझनेसमॅन येतात, त्यांच्या मुलाला घेऊन येतात, 5वी-6वीचे मुलं असतात. ते म्हणतात सर आम्हाला प्रॉफिटची अपेक्षा नाही, त्याच्याकडून आम्हाला काही करेल त्याची अपेक्षा नाही, त्याला फक्त नॉलेज द्या. कारण त्याला नॉलेज देणं ह्या वयात खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे जे नॉलेज फक्त गेन करण्यासाठी त्याला घेऊन येतात.
म्हणजे अगदी 5वी-6वीचे मुलं सुद्धा शिकू आणि शकतात. आज जर बघायला गेलं तर माझ्याकडचे जे 5वी-6वीचे मुलं आहेत ना मॅडम, ते दिवसाला 5-5, 10-10 हजार रुपये कमवतात. आणि आपले माणसं जॉब करत हे फिरताय किंवा अभ्यास करत फिरताय. म्हणजे आपल्या लोकांना फक्त अभ्यास करून नोकरी करायची, ह्याच्या पुढे आपल्या लोकांचं आयुष्यच नाही. बरोबर. पण बिझनेस जो माणूस करतो ना, त्याला माहिती की माझ्या मुलाला 10वी झाल्याच्या नंतर चांगला बिझनेस टाकून द्यायचा आहे आणि तो बिझनेस तो ग्रो करेल. मग त्याला बिझनेस नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मी म्हणतो ट्रेडिंगला वयाची मर्यादा नाही. असे म्हणतो ना मी 60-60, 65-65 वयाचे पण येतात माझ्याकडे ट्रेडिंग शिकण्यासाठी. का? कारण आता आम्ही रिटायरमेंट झालो, आम्हाला घरी बसला करमत नाही, काहीतरी पाहिजे. वा, म्हणजे वयाची मर्यादा एकंदर नाहीये. जरी 18+ लागत असेल तरी एवढे लहान मुलं पण प्रॉफिट कमवतायत म्हटल्यावर करू शकताय. असं इम्पॉसिबल या जगात काहीच नाही. हां. सो हे तर झालं मुलांसाठी किंवा वयाची मर्यादा. पण आता महिला वर्ग पण भरपूर सक्षम झाला आहे यामध्ये, असं म्हणजे येऊ पाहत आहेत, शिकत आहेत. तर गृहिणी स्पेशली ज्या घरी असतात, ज्या आपण बघतो की सर्वसामान्य आपण घरातली कामं करूनही हे शिकून काही प्रॉफिट मिळवू शकतात का? बघा मॅडम, आता अँड्रॉइड मोबाईल हा प्रत्येकाकडे आला आहे. येस. जे पाठीमागच्या काळात म्हणजे जसं की आपल्या आईला म्हणजे अँड्रॉइड मोबाईल आजही फोन उचलता येत नाही आपल्या आईला. पण आजच्या लेडीजला, आजकालच्या लेडीजला सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे. आता जर लेडीज घरी असेल तर टाईमपास करणार, फक्त रील्स बघणार. पण मी काय म्हणतोय की प्रॉपर जर त्या लेडीजने मार्केटचं नॉलेज घेतलं तर 4 पैसे ती कमवू शकते घरी बसल्या बसल्या. मी म्हणत नाही की तिने करोडपतीच व्हावा, बट तिचा सेल्फ जो खर्च आहे तो मार्केटमध्ये आरामशीर काढू शकते. कधी? जेव्हा प्रॉपर त्या मार्केटचं नॉलेज घेईल तेव्हा. माझ्याकडे अशा भरपूर लेडीज येतात मॅडम काही की स्वतःचं सोनं विकलं, घरच्याला माहीत नाही सर, म्हणजे एवढे मी लास्ट स्टेजला आहे असं म्हणून येतात. का? कारण त्या नॉलेज घेत नाहीत, त्या फक्त इन्फ्लुएन्सरला बघतात. कारण जर बघायला गेलं 99% इन्फ्लुएन्सर फेक आहेत मार्केटमध्ये. फेक म्हणजे काय? की फक्त फ्लेक्स करणार, फक्त प्रॉफिट दाखवणार, लॉस दाखवायला कोणी तयारच नाही. मग आपल्या माणसाला काय वाटतं मार्केटमध्ये फक्त प्रॉफिट आहे, पण प्रॉफिटच्या मागं लॉस पण आपल्याला असतो, हेही समजणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता तर सध्या ट्रेंडच आहे सोशल मीडियावर, आम्ही इतका प्रॉफिट कमवला, त्याचा स्क्रीनशॉट, एवढं मला त्याचा प्रॉफिट झालेला आहे, इतकं मी कमवलेलं आहे, एवढ्या करोडोंची संपत्ती, अशी मी गाडी घेतली आहे. मग हे बघून बायका किंवा पुरुष कुणीही त्याला भाळतं. मग हे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो किंवा जे सोशल मीडियावर शो अप करतात, अशा लोकांकडे बघून बरेच जण शिकतात. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता बघा मॅडम, सोशल मीडियावर जे लोक दाखवत आहे किंवा XYZ कुणीही दाखवतं, आज मीही दाखवतो, असं नाही की मी दाखवत नाही, प्रॉफिट दाखवावं लागणार आहे. हां, सिम्पल साधी गोष्ट आहे. मग आपण जेव्हा प्रॉफिट दाखवतो तो खरंच रिअल आहे का हे बघणं गरजेचं आहे. त्याचं बॅकग्राऊंड चेक करायला, म्हणजे जे बॅकग्राऊंड खरंच तो कोणाची इन्व्हेस्टमेंट घेतोय का, किंवा ती XYZ गाडी त्याचीच आहे का, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे. नाहीतर बघा म्हणजे जसं की हत्तीचं म्हणतो आपण, दाखवायचे दात वेगळे असतात, खायचे दात वेगळे असतात, तसं भरपूर जणांचं आहे. मग त्याला बळी नाही पडलं पाहिजे आपल्या माणसांनी. म्हणजे सारासार विचार आणि आपली बुद्धी वापरूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. गोष्टी फक्त आज त्याचा म्हणजे प्रॉफिट बघून पॅनिक नाही झालं पाहिजे की नाही आता मग मी पण असंच बनणार. आणि पण त्याची रिॲलिटी काय हे तुम्ही जाणून घ्या. सर, मग आपण आतापर्यंत सगळं मार्केट बघितलं आहे. मला तर अक्षरशः असं वाटतंय की मी आजच ट्रेडर बनावं, एवढं छान तुम्ही नॉलेज दिलं आहे मला. परंतु यामध्ये माइंडसेट पण मॅटर करतो आणि सायकोलॉजी कशी असली पाहिजे लोकांची. बघा मॅडम, मार्केट म्हणजे 90% गेम हा माइंडसेटचा आहे. नॉलेज 1% घ्या तुम्ही, पण माइंड तुमचा 99% यूज करा. आपले माणसं काय करतात, पुस्तकी नॉलेज घेत आहे, म्हणजे फक्त पुस्तकं वाचणार. पण मॅडम मी सांगतो, पुस्तकी नॉलेज घेण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकली नॉलेज घ्या. बरोबर. प्रॅक्टिकली नॉलेज म्हणजे काय, सिम्पल आधी गोष्ट आहे. तुम्ही क्रिकेट बघताय, आज आपण इथं बघतो त्या टी व्हीमध्ये हेलिकॉप्टर शॉट मारतो. आपल्याला काय वाटतं की आपण पण मारावं तसंच, पण आपण रिअलमध्ये जेव्हा खेळायला जातो तेव्हा आपल्याला हेलिकॉप्टर शॉट मारता येत नाही किंवा आपल्याला क्रिकेट खेळता येत नाही. का? कारण आपली त्याची प्रॅक्टिस नसते. मग मार्केटमध्ये हे जे इन्फ्लुएन्सरचा आपण प्रॉफिट बघतोय किंवा त्याचा प्रॉफिट बघतोय, मग आपण तसा प्रॉफिट काढायला जातोय, पण त्याची आपल्याला प्रॅक्टिस नसते. मग आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. दुसरी गोष्ट, जो आपला माइंड आहे ते माइंड शांत असला पाहिजे आपला. नाही तर कोणासोबत तरी भांडणं झाले, मग आता त्याचा राग मी मार्केटवर काढतो आणि लॉस करून घेतो. येस, म्हणजे भावना बाजूला ठेवून मार्केटमध्ये येणं येस गरजेचं येस आहे. येस येस भावनिक विचार करून तुम्ही सायकोलॉजी स्टेबल असली पाहिजे, माइंडसेट तुमचा स्टेबल असला पाहिजे, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहे. वाव.
सर आता तुम्हाला 7 वर्ष झाली यामध्ये, भरपूर अपडाऊन्स आले असतील, पण तुम्ही हायेस्ट प्रॉफिट कधी रेस केला होता किंवा तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? आता बघा मॅडम, प्रॉफिट आजही भरपूर होतात, असं नाही की प्रॉफिटच नुसतं होतात, लॉस पण होतात. लॉस मला ॲक्सेप्ट करतो, कारण माझा फिक्स लॉस असतो. मी एवढा लॉस मला झेपतच नाही, म्हणजे ह्याच्या खाली मी हे करू शकत नाही, मार्केटला देऊ शकत Limit नाही. set करतो. लिमिट माझ्या लिमिट सेटच असतात. हां, एवढा लॉस प्रॉफिट घेताना मी अनलिमिटेड कितीही घेईन. आता जर बेसिकली बघायला गेलं तर जे ट्रेडर असतात म्हणजे भरपूर दिवसापासून मेहनत करतात पण त्यांना यश भेटत नाही. पण एक ट्रेड असा येणार की त्याची लाईफ चेंज करून टाकणार. तसं माझ्यासोबत झालेलं आहे. म्हणजे माझी जी लाईफ चेंज झाली एक हायेस्ट प्रॉफिटनी झाली, आणि त्यानंतर जसं माझी ग्रो झाली परत मी पाठीमागं वळून बघितलंच नाही, आणि एवढं सगळे सक्सेस अचीव करत गेलो. वाव, तुम्ही जवळजवळ हजारो स्टुडंट्सला आता टीचिंग पण करतायत की कसं ट्रेडिंगमध्ये यायचं आहे आणि ट्रेड कसे प्रॉफिटेबल ट्रेड्स घ्यायचे किंवा कसे बाय करायचे त्याचं सायन्स तुम्ही त्यांना शिकवताय. खूपच छान वाटलं. सर आपण बघतो की बरेच जॉब करणारे तरुणी आहेत ज्यांना इंटरेस्ट असतो की आपण पण शेअर मार्केटमध्ये पैसा लावावा, तर जॉब करत असताना ट्रेडिंग शिकून पैसा लावावा का? आता बघा मॅडम, म्हणजे फक्त जॉब करणारे फक्त जॉबच करावं का? त्यांनी पण केली पाहिजे ना ट्रेडिंग. आणि जो जॉब करतो त्याने एक साईड बिझनेस म्हणून ट्रेडिंग केली पाहिजे. पण कोणतं ट्रेडिंग केली पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. आता त्याचा एक स्वतःचा टाईम ऑफ जॉब असतो, पण त्याला इंडियन मार्केटमध्ये म्हणजे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये त्याला टाईम देणं शक्य नसतं. त्याला त्याच्यासाठी करन्सी मार्केट आहे ना, एनी टाईम एनिवे चालू, त्यात पण तो ट्रेडिंग करू हो शकतो. का? आणि एक साईड बिझनेस म्हणून बघायला पाहिजे त्याने. म्हणजे प्रायमरी बिझनेस कुठपर्यंत नाही बघायला पाहिजे. बघा, बिझनेस करणारा असून द्या किंवा कुणीही असून द्या, मार्केटला प्रायमरी बिझनेस कुठपर्यंत नाही बघायला पाहिजे जोपर्यंत तो स्वतः प्रॉफिटेबल होत नाही, जोपर्यंत त्याचा कॉन्फिडन्स वाढत नाही, तोपर्यंत त्यांनी एक साईड बिझनेस म्हणून बघायला पाहिजे ट्रेडिंगला. ओके, म्हणजे सायमल्टेनियसली जॉब प्लस ट्रेडिंग मधून लोक पैसा कमवू शकतात. खूप छान माहिती दिली सर. आणि ज्यांना अशी इच्छा आहे की आता थोडाफार शिकलेत, समजा ट्रेनिंग घेतली आणि शिकले, त्यांना प्रॉपर ट्रेड करता यायला लागले, तर मग ते जॉब स्विच पण करू शकतात का? फुल Yes, टाइम yes. ट्रेडर होऊ शकतात का? हां, का नाही होणार? आता जी मंथली सॅलरी येते ती एका दिवसात कमवायला लागले तर Yes. ऑफकोर्स जॉब सोडायला पाहिजे त्यांनी. किंवा एक त्यांना जर जॉब करायचा असेल तर केला तरी चालेल ना, असं थोडंच आहे की सोडावंच म्हणून मान आहे. पण फुल टाइम ट्रेडर होऊन पण भरपूर 100% पैसा फुल टाईम ट्रेडर होऊ शकतात. पण ट्रेडर कुठपर्यंत असणं गरजेचं आहे किंवा ट्रेडर कुठपर्यंत मार्केटमध्ये टिकतो, जोपर्यंत त्याचा माइंडसेट किंवा सायकोलॉजी म्हणजे जोपर्यंत तो माइंडनी गेम करणार किंवा माइंडनी जेव्हा काम करणार तेव्हाच तो मार्केटमध्ये टिकणार. एकदा सायकोलॉजी खराब झाली म्हणजे तुमचा माइंड सेट चांगला राहिला नाही किंवा स्टेबल राहिला नाही किंवा तुमची हाव वाढली किंवा तुम्हाला भीती वाटायला लागली, तेव्हा तुम्ही 100% मार्केटमध्ये लॉस करणार. म्हणजे सगळा खेळ हा माइंडसेटचा आहे, सायकोलॉजीचा आहे. एवढ्या लहान वयात इतकं सगळं नॉलेज कसं आहे सर तुम्हाला? खूप छान वाटलं. आमचाच माइंडसेट फ्रेश झाला आहे त्यामुळे. सर आता आपला शेवटचा क्वेश्चन, की लोकांना आपण पैसे कमवायला शिकवते, तुम्ही पण मी पण, तर पैसा तुमच्यासाठी नेमकं काय आहे? मॅडम, जर पैसा जर बघायला गेलं ना, क्वेश्चन खूप छान आहे. पैसा म्हणजे माणसाचं सर्व काही. ओके. जसं की म्हणतो ना, माणसाच्या मूलभूत गरजा त्याच्यात पैसा पण येतोय. कारण आज जर बघायला जर मी गेलो तर जेव्हा मी पुण्यात आल्याच्या नंतर मॅडम मला 2च जाती दिसल्या, एक गरीब आणि एक श्रीमंत. येस. म्हणजे 2च पद्धतीचे लोक दिसतात की एक गरीब आणि एक श्रीमंत. ह्याच्या पलीकडे मला माणसं दिसले नाहीत. आणि तेव्हा कळलं की नाही, पैसा काय असतो. जर आज तुमच्याकडे पैसा नसेल तर मॅडम तुम्हाला कोणीही व्हॅल्यू देणार नाही. म्हणजे सर्व काही पैसाच आहे. पैसा आला ॲटोमॅटिकली तुमची पॉवर वाढते किंवा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वाढतो. जेव्हा मी 0 होतो ना, तेव्हा साधं मला 5 रुपये पण कुणी व्याजाने पण देऊ शकत नव्हतं. सिंपल साधी गोष्ट आहे. आज एवढे कॉल येतात की सर आमची इन्व्हेस्टमेंट घ्या, हे घ्या, ते घ्या. आजही आपण कुणाच्या रुपयाला हात लावत नाही. पण मार्केटमध्ये पैसा नसेल ना तर मी म्हणतो ना, म्हणजे जगणं पण मुश्किल आहे. बरोबर. म्हणजे पैसा म्हणजे श्वास आहे तुमच्यासाठी. येस 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 येस. तोच पैसा लोकांनी कसा कमवावा? आता बघा, पैसा तोच लोकांना जर कमवायचा असेल तर मल्टिपल म्हणजे बिझनेस आहेत. हां, ठीक आहे, ज्यांना मार्केट जमतं त्यांनी मार्केट करायला पाहिजे. ठीक आहे, हो मला मार्केट जमतच नाही किंवा माझा माइंडसेटच नाही, कुठेतरी मार्केटमध्ये लॉस घेऊन थांबून दुसऱ्या बिझनेसमध्ये ट्राय करायला पाहिजे. बरोबर. कारण इथं येऊन इथं संपायला नाही पाहिजे. आणि मोस्टली आपले मराठी माणसं काय करतात, XYZ बिझनेसमध्ये कमवतात आणि तेच येऊन मार्केटमध्ये घालताय. पण मी काय म्हणतोय की तुम्ही ठीक आहे मार्केटमध्ये आलाय ना, मार्केटमध्ये एक पैसा क्रिएट करा. म्हणजे मार्केटला टाईम द्या. टाईम दिल्याच्या नंतर ॲटोमॅटिकली पैसा क्रिएट होणार आहे. राईट. प्रॉफिटेबल बिझनेस करण्यासाठी मार्केटमध्ये यावं की नाही? आता बघा मॅडम, फक्त मी ट्रेडिंगच करत नाही.
बेसिकली मार्केटमध्ये माझे 9 बिझनेस रनिंग आहेत सध्या. ओके. आणि 2026ला माझे मी टार्गेट ठेवलं की 100 बिझनेस सेट करायचे. म्हणजे आज मी ट्रेडर आहे आणि माझे भरपूर बिझनेस आहेत. असाच माझ्याकडे मग एक वयस्कर माणूस आला बसला. आता तो वयस्कर होता, त्यांनी जास्त काय नव्हतं, फक्त 1-2 रील्स बघून आला बिचारा. त्यांनी मला त्याला फॉलोअर्स पण माहीत नव्हत्या. आल्याच्या नंतर आरुतर बोलला, ठीक आहे काही विषय नाही, माझ्या आजोबाच्या वयाचा आहे. चांगलं वाटलं मला आरुतर बोलला. मग म्हणला की तू सगळ्या ह्या गोष्टी करतो, तुझे मी बिझनेस पण बघितले, काही ऐकलं पण तुझ्याबद्दल, मग तू क्लासेस किंवा बिझनेस का टाकतो, तू ट्रेडर्स एवढा पैसा कमवतो. मी म्हणलं काका तुम्ही हा क्वेश्चन विचारला ना, हा मला खूप आवडला. आजपर्यंत मला हा क्वेश्चन कोणी विचारला नाही, पण हाच क्वेश्चन सेम तुम्ही जाऊन अंबानीला विचारला की तुम्ही रुपयाचं सिम कार्ड का विकत होता. म्हणजे अंबानी आज रुपयाचं सिम कार्ड विकून कोटी रुपये कमवतो, त्याची बुक संपत नाही, तर आपण कोण आहेत. येस, खूप छान, मस्त वाटलं सर. म्हणजे जर सिंपल साधी गोष्ट आहे, आज किती पैसा कमवला तरी पैसा कमीच आहे माणसाला. बरोबर आहे सर. आता खूप महत्त्वाचा प्रश्न की तुमच्या आयुष्याबद्दल स्वप्न काय आहेत? आता बघा मॅडम, स्वप्न प्रत्येकाचे असतात. जे माझे लहानपणीचे स्वप्न आहेत जवळपास भरपूर सारे मी अचीव केलेत. बट जे माझे तरुणपणाचे स्वप्न आहेत आणि सध्याच्या लेवलचे जे स्वप्न आहेत की म्हणतो आपण एक गौशाळा असली पाहिजे. काही दिवसात माझी गौशाळा असणार आहे. दुसरी गोष्ट अनाथ आश्रम. आज जर बघायला गेलं बेसिकली मॅडम, तर आपण म्हणतो ना पैसा नसेल तर काहीच नाही. तसं भरपूर वयस्कर माणसं असतात. आज जर बघितलं ट्रॅफिकला भरपूर लोक दिसत आहे की त्या मुलांचं शिक्षण नसतंय, योग्य ते शिक्षण त्यांना भेटणं गरजेचं आहे. म्हणजे अशा मुलांसाठी आपल्याला काही ना काही भविष्यात प्लॅन करायचं आहे आणि ते त्या काही वर्षात किंवा काही दिवसात आपण 100% करणार. खूप छान. थँक्यू सो मच सर, आमच्या शोमध्ये आलात आणि एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली. नक्कीच याचा सगळ्यांना उपयोग होणार आहे. आणि जर माझ्या प्रेक्षकांनी परत सांगितलं तर आपण परत एक पॉडकास्ट नक्कीच करूया, ज्यामध्ये अजून आपण डीप नॉलेज देऊयात लोकांना, जेणेकरून त्यांना मार्केटमध्ये यावंसं वाटेल. आणि फक्त मार्केटमध्ये लॉसच नाही तर प्रॉफिटचं उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे, त्यांनाही प्रॉफिट करता येणार आहे. खूप खूप आभार.